नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या नागरिकशास्त्र सेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मागील नागरिकशास्त्राच्या सेशनमध्ये आपण संसदीय शासन पद्धतीची ओळख या घटकाचा अभ्यास केलेला आहे. आजच्या या सेशनमध्ये आपल्याला संसदीय शासन पद्धतीमध्ये भारताची संसद या घटकाचा अभ्यास पाहायचा आहे. भारताची संसद मग संसद अतिशय महत्वाचा घटक आहे संसदीय शासन पद्धतीतील. आणि या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना अशी विनंती आहे की आपण जर या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या इयत्ता 8वीचे जे काही सर्व विषय आहेत या सर्व विषयाच्या संदर्भातील अपडेट हे वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवायला आम्हाला सुलभता निर्माण होईल. तर बघूया आजचा घटक आपण भारताची संसद. भारताची संसद मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी आहे. संसद भवन जर बघितलं खूप मोठा अनेक एकराचा हा परिसर आहे. अगदी सुशोभित असा परिसर तुम्हाला अकबर रोडला बघायला मिळेल. दिल्ली या ठिकाणी, नवी दिल्ली या ठिकाणी तो स्थित आहे. आणि भारताची जी काही संसद आहे ही निर्माण झालेली आहे संविधानानुसार, म्हणजे संविधानात्मक दर्जा तिला आहे. संविधानात तशी आपल्या भारतीय संसदेची कलमांनी आहे नोंद आहे, म्हणून संविधानाने निर्माण झालेली ही एक संस्था आहे. आणि जर संसद म्हणजे काय तर त्याची व्याख्या करायची म्हणलं तर राष्ट्रीय पातळीवर म्हणजे नॅशनल लेवलवर जे काही केंद्रीय शासन यंत्रणेचं कायदेमंडळ आहे, तर या केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटलं जातं. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. पूर्ण देशाच्या केंद्रीय स्तरावर ही संसद कार्यरत असते. जसं घटक राज्याचं जे काही कायदेमंडळ असतं त्याला विधिमंडळ आपण म्हणतो, जे आपलं राज्याच्या पुरतं काम करत असतं, तसं ही देश पातळीवर कार्य करणारी हे केंद्रीय शासन यंत्रणेचं कायदेमंडळ आहे, त्याला संसद असे म्हटलं जातं. आता संसद जर म्हटलं तर 3 घटक अतिशय महत्वाचे संसदेमध्ये. एक म्हणजे राष्ट्रपती आणि त्याचे 2 सभागृह. पहिलं सभागृह, प्रथम सभागृह लोकसभा आणि दुय्यम सभागृह राज्यसभा. परंतु कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे आणि राज्यसभा वरिष्ठ आहे. जरी प्रथम मानलं जातं लोकसभेला, पण ते कनिष्ठ आहे, हे लक्षात ठेवायचं आता या ठिकाणी आपल्याला. आणि राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य असा घटक आहे. आपल्याला समजेल आता जसं आपण या चॅप्टरमध्ये पुढे पुढे जाऊ तसं. परंतु त्यांना जे काही आता जे तरी बघा, राष्ट्रपती जरी संसदेचे अविभाज्य घटक असले तरी त्यांना सभागृहात उपस्थित राहून विचारविनिमयात भाग घेता येत नाही. म्हणजे जर सांगायचं म्हटलं थोडक्यात तर आपल्या भारताचं जे काही नामधारी प्रमुख जरी राष्ट्रपती असले तरी वास्तविक प्रमुख हे पंतप्रधान असतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. संसदेच्या 2 सभागृह मी तुम्हाला सांगितलं. पहिलं प्रथम सभागृह लोकसभा, दुसरं राज्यसभा. लोकसभा कनिष्ठ सभागृह असतं, राज्यसभा वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं. आता बघूया आपण या दोन्ही सभागृहाविषयी माहिती. पहिलं लोकसभा. आता भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजेच लोकसभा. बघा, लोकसभा भारतीय संसदेचं कनिष्ठ आणि प्रथम सभागृह. लोकसभेमध्ये जे काही सदस्य असतात लोकसभेचे ते जनतेकडून थेटपणे निवडून, आपण आपल्याकडे जेव्हा लोकसभेची निवडणूक होते खासदार निवडून देतो ना, तसं तुमचा बुलढाणा मतदारसंघ असेल, औरंगाबाद मतदारसंघ असेल, नगर मतदारसंघ असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, असे 48 लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे महाराष्ट्रातून 48 खासदार हे लोकसभेवर निवडून जात असतात. मग लोकसभेच्या निवडणुकीसाठी जे काही मतदारसंघ आहे ते भौगोलिक मतदारसंघ निर्माण झालेले आहे. भौगोलिक दृष्ट्या त्याची रचना करण्यात आलेली आहे. लोकसभेची जी काही सदस्याची मुदत असते ती लोकसभेची मुदत 5 वर्षाची असते. म्हणजे दर 5 वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होत असतात आणि त्यातून लोकसभेचे सदस्य 5 वर्षाच्या काळासाठी निवडलेले असतात. परंतु कधी कधी काय होतं की अस्थिरता असते, सरकारला पुरेसं पाठबळ नसतं, तेव्हा मध्येच निवडणुका होतात. मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित केली जाते. अशी अनेक उदाहरणे आहेत. अशा वेळी ज्या निवडणुका घेतल्या जातात त्यांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. कोणत्या निवडणुका म्हणतात? मध्यावधी. आणि 5 वर्षांनी होणाऱ्या ह्या सार्वत्रिक निवडणुका असतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. आता त्यानंतर लोकसभा हे देशातील लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे, कारण जनतेतून प्रत्यक्ष निवडून आलेले सभासद त्या ठिकाणी कार्यरत असतात, म्हणून ते देशाचं प्रतिनिधित्व करत असतात.
आणि लोकसभेची जर सदस्य संख्या ही संविधानानं जास्तीत जास्त 552 इतकी निर्धारित केलेली आहे. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळावं, त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आरक्षित मतदारसंघाची तरतूद आपल्या लोकसभेच्या निवडणुकांदरम्यान करण्यात आलेली असते. म्हणजे सर्व समाज घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यासाठी न्याय योजना त्या ठिकाणी राबवल्या जाते. त्याचप्रमाणे जर अँग्लो इंडियन लोक असतील, अँग्लो इंडियन समाज असेल आणि त्या समाजात जर पुरेसं प्रतिनिधित्व हे दिलं गेलं नाही असं वाटलं राष्ट्रपतीला, तर अँग्लो इंडियन समाजातील 2 सदस्याची नियुक्ती ही आपले राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. म्हणजे 550 हे देशातून निवडून आलेले आणि 2 अँग्लो इंडियन समाजाचे नियुक्त, असे 552. सध्या 543, 545 संख्या लोकसभेमध्ये आहे, परंतु जास्तीत जास्त किती आहे? 552. आता बघायचं आपल्याला राज्यसभा. भारतीय संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजेच राज्यसभा. बघा, प्रथम आणि कनिष्ठ लोकसभा, वरिष्ठ आणि द्वितीय. यामध्ये तुमची गफलत व्हायला नकोय, कारण तुम्हाला प्रथम म्हणजे वरिष्ठ वाटेल, पण प्रथम म्हणजे कनिष्ठ आहे, द्वितीय सभागृह राज्यसभा आहे आणि ते वरिष्ठ म्हणून ओळखलं जातं. भारताच्या संसदेचे राज्यसभा जे सदस्य असतात राज्यसभेचे, ते जनतेतून प्रत्यक्ष निवडून आलेले नसतात, ते अप्रत्यक्षपणे निवडून येणारे सभागृह आहे. आणि राज्यसभा भारतीय संघ राज्यातील जे काही आपले 29 घटक राज्य आणि 7 संघशासित प्रदेश आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, म्हणजेच आपले जे काही स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज यामधील जे काही प्रदेश आहे यांचं प्रतिनिधित्व हे राज्यसभा करत असतं. राज्यसभेत घटक राज्याचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करत असतात. आणि राज्यसभेची जर सदस्य संख्या, जसं आपण लोकसभेची पाहिलं किती असते? 552, तसं राज्यसभेची एकूण सदस्य संख्या असते 250. यापैकी 238 सदस्य हे विविध घटक राज्याचे असतात. आणि या ठिकाणी राष्ट्रपती परत नियुक्त कोणाची करू शकतात राष्ट्रपती राज्यसभेवर? तर 12 सदस्य, जे की साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य, साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असलेला जे काही सदस्य, असे 12 सदस्याची नियुक्ती राज्यसभेचे सदस्य म्हणून राष्ट्रपती करू शकतात. त्यांना सुद्धा खासदार म्हटलं जातं. जसं की सचिन तेंडुलकर यांना सुद्धा राज्यसभेचं सदस्यत्व देण्यात आलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही. पुन्हा बघा, राज्यसभा कधी एकत्रितपणे विसर्जित होत नाही, ते कायमस्वरूपी सभागृह आहे. आणि अर्थात कायमस्वरूपी आहे म्हणजे मग त्या सदस्याचा, आता जसं लोकसभेत निवडून येणारा जो खासदार असतो त्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. या खासदाराचा कार्यकाल किती असतो? 6 वर्षाचा. 6 वर्ष याला खासदार म्हणून काम करता येतं. त्या ठिकाणी काय होतं? दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य हे निवृत्त होत असतात. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. पुन्हा तितक्या सभासदांची निवड तिथे केली जाते. समजा 250 सदस्य आहेत, 240 सदस्य आहेत, तर त्याच्यापैकी समजा 80 सदस्य या वर्षी नियुक्त झाले की ते 80ची निवड केली जाते. पुन्हा 2 वर्षांनी दुसरे 80चा कार्यकाल संपेल, तिथं त्यांच्या जागेवर होईल. त्यामुळं ती सदस्य संख्या भरत चालत असते, त्यामुळे ते कधीही विसर्जित होत नाही. आता राज्यसभेची निवडणूक जर लढवायची असेल तर वय 30 वर्ष पूर्ण असावं लागतं. लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं, खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न, समस्या लोकसभेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांना शासन विकास निधी देत असतं आणि त्या विकास निधीतून ते आपली कामं पार पाडत असतात. हे झाले का? बघा, आता या ठिकाणी एक तुम्हाला याच्यात राज्यसभेच्या सदस्याचं वय किती दिलंय? 30. लोकसभेच्या दिलं नाही, परंतु लोकसभेचे सभासद होण्यासाठी वय किती असावं लागतं? 25 वर्ष. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा, पुस्तकात तुम्हाला बघायला मिळणार नाही ते सध्या. तर लोकसभेचं आणि राज्यसभेचं तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करताना ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या ठरतील. संसदेची कार्य,
भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहाविषयी आता आपण माहिती घेतलेलीच आहे. आता त्यांच्या कार्याचा आढावा आपण थोडक्यात करून घेऊया. बघूया त्यांचे काय काय कार्य त्यांना पार पाडावे लागतात. पहिलं म्हणजे कायद्याची निर्मिती. मग आता या ठिकाणी एवढं भारतामध्ये एवढी 130 कोटी जवळपास लोकसंख्या आहे आपली. या सर्व लोकांचं हित आणि त्यांचं कल्याण साधणं या दृष्टिकोनातून संविधानातील जे काही उद्दिष्ट आहे त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी संसदेला अनेक नव्या कायद्याची निर्मिती करावी लागते. त्याचबरोबर काही कालबाह्य झालेले कायदे असतात, त्यामध्ये योग्य ते बदल करावे लागतात. कायद्याची निर्मिती प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केलेली आहे. त्यानुसार संसद आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी पार पाडत असते. म्हणजे संसदेच्या प्रथम कार्य काय आहे तर प्रथम कार्य कायद्याची निर्मिती. त्यानंतर संसदेचे जे काही दुसरं महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे मंत्रिमंडळावर नियंत्रण. प्रधानमंत्री आणि त्यांचं जे काही मंत्रिमंडळ असतं ते संसदेतूनच निर्माण झालेलं असतं आणि या संसदेचे त्याच्यावर नियंत्रण असतं. नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते. आता संविधान दुरुस्तीचं एक महत्वाचं कार्य पार पाडावं लागतं. भारताच्या संविधानात काही बदल करायचे असल्यास त्या संदर्भात निर्णय घेण्याचं काम हे संसद करत असते. आता संविधानात दुरुस्ती करण्याचा जो काही प्रस्ताव असतो तो महत्वाचा असतो. त्याच्या आवश्यकतेबरोबर संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा का नाही हे ठरवते आणि मग भारताच्या संविधानात दुरुस्तीच्या ज्या काही पद्धती सुचवलेल्या आहेत त्या पद्धती अंगीकारल्या जातात. त्यामध्ये पहिली पद्धत असते, भारताच्या संविधानातील काही तरतुदी ह्या संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात. संसदेमध्ये जे काही सदस्य आहे त्यांचं एक साध्या पद्धतीनं मत आजमावलं जातं आणि जिकडे बहुमत आहे तिकडून निर्णय दिला जातो. म्हणजे एक साधं बहुमत त्या ठिकाणी घेतलं जातं. दुसरं म्हणजे काही ज्या तरतुदी आहे संविधानातील आणि त्या जर बदलायच्या असेल तर त्या ठिकाणी संसदेचं विशेष बहुमत असतं. म्हणजे जवळपास 2/3 बहुमतानं ते मान्य व्हायला पाहिजे असे त्या ठिकाणी तरतूद असते. नंतर काही तरतुदी अशा असतात की त्या ठिकाणी संसदेचं विशेष बहुमत म्हणजे 2/3 बहुमत लागतं. त्यानंतर जे घटक राज्य आहेत 28, या 28 घटक राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्याच्या मान्यतेने ते तरतुदी संविधानामध्ये दुरुस्त करता येतात किंवा बदलल्या जातात. त्यानंतर हे झाले आपले संसदेचे जे काही कार्य. त्यामध्ये पहिलं कार्य कायद्याची निर्मिती, 2 मंत्रिमंडळावर नियंत्रण, 3 संविधान दुरुस्ती. आता बघायचं आपलं लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेच्या निवडणुका होतात दर 5 वर्षांनी. आपण बघितलं खासदार म्हणून निवडून जातात. मग हे जे निवडून आलेले लोक आहे आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि आणखी एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालत असतं. आता लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करत असते. अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. अध्यक्ष पदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणे चालवायचं असतं. लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत. त्यांची जपणूक अध्यक्ष करतात. सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाज विषयक जे काही नियम आहेत त्या नियमाचा अर्थ लावून त्या नियमानुसार संसदेचं कामकाज कसं चालेल ही सगळी जबाबदारी लोकसभेच्या अध्यक्षांना पार पाडावी लागतात. जसं लोकसभेमध्ये अध्यक्ष असतात तसेच राज्यसभेमध्ये मग कोण असतं? राज्यसभेचे सभापती असतात आणि राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतीच्या नियंत्रणाखाली चालवले जाते. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, लक्षात असू द्या. जे भारताचे उपराष्ट्रपती आहेत तेच राज्यसभेचे सभापती असतात. म्हणजे राज्यसभेचे सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती असतात आणि हे पदसिद्ध पद असतं. राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्य करावी लागतात. आता संसद कायदे कसे तयार करते तर प्रथम कच्चा मसुदा तयार केला जातो. या कच्च्या मसुद्याला त्याची मंजुरी घ्यावी लागते. त्याला मग
विधेयक म्हटलं जातं किंवा प्रस्ताव म्हटला जातो. संसदेच्या सभागृहात ते सादर केले जातात. आता विधेयक दोन प्रकारचे असतात. एक धन विधेयक किंवा अर्थ विधेयक म्हणतात त्याला, दुसरं सर्वसाधारण विधेयक. धन विधेयक जे असतं ते लोकसभेतच प्रथम मांडलं जातं आणि मग त्याची प्रक्रिया सुरू होतं. पहिलं वाचन होतं. मग संबंधित जो खात्याचे विधेयक असेल त्या खात्याचा मंत्री तो किंवा एखादा लोकसभा सदस्य त्याचं एक थोडक्यात स्वरूप स्पष्ट करतो. त्याला पहिले वाचन असं म्हटलं जातं. नंतर दुसरे वाचन. याच्यामध्ये 2 टप्पे असतात दुसऱ्या वाचनामध्ये. मग पहिल्या टप्प्यामध्ये अगदी सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत मांडतात. विधेयकाचे बाजूने ते मत मांडत असतात. त्यानंतर विरोधक असेल ते विरोधात मत मांडतात. त्या विधेयकात काही उणीवा दोष असेल ते स्पष्ट करतात आणि मग त्याच्यावर चर्चा घडून विधेयक निर्दोष व्हावे म्हणून दुरुस्त्या सुचवणारा अहवाल हा समिती सभागृहाकडे पाठवला जातो. त्यानंतर दुसऱ्या वाचनाचा दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होते. या विधेयकावर कलमावर सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. त्यावर सभागृहात मतदान घेतले जातं आणि मग या मतदानानंतर सुरू होतो त्याचा शेवटचा टप्पा म्हणजे तिसरे वाचन. तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात अशी चर्चा घडून आणण्यात येते. विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. विधेयकात आवश्यक बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असं मानलं जातं आणि संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील प्रोसिजर मधून चाललं जातं. म्हणजे लोकसभेत मंजूर झाल्यानंतर पुन्हा राज्यसभेत प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन अशा पद्धतीनं ते होतं आणि मग या दोन्ही सभागृहाचे जेव्हा त्याला हे होतं मंजुरी होते तेव्हा ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवले जाते. केंद्रात लोकसभा आणि राज्यसभा या विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांची एक संयुक्त बैठक बोलवल्या जाते आणि राष्ट्रपतीच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो. बघा अशी ही कायदे निर्मितीची प्रोसिजर आहे. तर अशा प्रकारे आज आपण भारताची संसद बघितली. त्यामध्ये लोकसभा, राज्यसभा, संसदेची कार्य, त्यानंतर कायदे कसे तयार होतात या घटकाची